ही आहेत वयोवृद्ध झालेली बैल चंद्या आणि पक्षा. वयोवृद्ध झाली असली तरी या जोडीने जिंकलेली मनं आणि दिलेल्या आठवणी नेहमीच चिरतरुण राहणार. माझं नाव सर्जेराव यादव गोवारे. हा आमचा पक्षा बैल. हा बैल आम्ही बापू जाधव पुसेगाव यांच्याकडून दिलीप नानांच्या हस्ते घेतला आणि तो 2005 साली आम्हाला 47,000 रुपयाला हा बैल मिळाला आणि नुकताच दात लावलेला होता. घेतला की त्यांनी फायनल घ्यायला सुरुवात केली. असं करत करत तो हिंद केसरी झाला आणि महाराष्ट्रातली सगळी टॉपची मैदान आहेत ती कडेनं पळून याने 1 नंबर घेऊन आमच्या जिव्हाळा ढाब्याचं नाव हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचवलं. कुठल्याही ॲडव्हर्टाईजची गरज नाही, काही नाही. प्रत्येक कंपनीला ॲडव्हर्टाईज करावी लागते. आमच्या धाब्यासाठी ॲडव्हर्टाईज करावी लागली नाही. या बैलानंच आमची ॲडव्हर्टाईज केली. त्यामुळं याचं आणि आमचं जे नातं आहे ते फार जुनं नातं आहे. या पक्षामुळं मला बैलगाडी क्षेत्रीचा नाद लागला. तेव्हापासून आहे बैलावर. तर बाहेर गेलो तर विचारतात पक्षा कसा काय, सांगतो मी सगळं. तर किस्सा भरपूर आहेत. त्याचा फक्त त्याचा अविस्मरणीय किस्सा एकच, फक्त वडाच्या वाडीचा किस्सा तेवढा आवडतो. काय झालेलं नक्की? काय गट कडन काढलेला, सेमी फायनलला तर काय 1च नंबर केला होता. पहिलं लखपतीचं मैदान. माझं आणि पक्षाचं वय एकच आहे, 23 वर्ष. आणि पक्षा हा अगदी मला माझ्या भावासारखा आहे. हा बैल आम्ही तुकाराम बेलदार करोळेमधून हा बैल घेतलेला आहे आम्ही. आणि बैलाचे अंदाजे फायनल तरी 1 नंबर तरी 2-250 झाले असतील आणि 2-3 नंबर काय आम्ही एवढे काही मोजलेले नाहीत. बरं, एखाद्या आवडीचा गुलाल कुठला, अविस्मरणीय क्षण कुठला चंदरचा? आवडीचा गुलाल म्हणजे आमचं कोरेगावचं 1 नंबर झालेला आहे. ते विस्मरणीय म्हणजे काय की गाडी कडनं पळून आम्ही 1 नंबर केलेला आहे. 5 नंबर तासाने हा बैल उजवीने बाहेर आणि जिवाळा दाखवल्यांचा पक्षा डावीने आतून. आत्ता किती वय आहे बोलला बैलाचं? आम्ही घेऊन 22 वर्ष झाली आणि पहिले 2 वर्ष बैल असेल. हा चंदर बैल म्हणजे आम्हाला घरातल्या मेंबरसारखा आहे. बऱ्याचदा आम्ही त्या नाव समर्पण पाटीलच लावतो. त्यामुळं बैलावरनं आता असं आहे की किती दिवसांनी जर आलं तर बैल मारत नाही मला. बैलाला गोंधळाला बैलाच्या डोळ्यातून पाणी येतं. त्यामुळे खूप घट्ट नातं असं बैलावर झालेलं आहे. पाणी काय येतं ते ज्यावेळेस इमोशनल कॉन्टॅक्ट असतं, कनेक्शन असतं, त्यावेळेसच पाणी येतं. कुणाच्या पण डोळ्यातून पाणी येत नाही. तसं आमच्या ह्याच्यावर तसं भावनिक नातं आहे ह्याच्याबरोबर. हा बैल जर आत्ताच्या पिढीमध्ये असता तर ह्याने बरंचसं काय मिळवून दिलं असतं. कारण आत्ताच्या ह्याच्यात जे बघतायसा की 1 किंवा 2 मैदान झाल्यानंतर जे हे होतं त्या ह्याच्यात ह्या बैलाने आम्हाला बरंचसं काय मिळवून दिलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी, आमचा अभिमान आहे बैल. कुठून जरी आलो तरी विचारलं कोणी की हा बैल काय आहे तर आम्ही अभिमानानं सांगतोय की बाबा ह्या बैलानं आमचं नाव मोठं केलेलं आहे. आत्ता कितीतरी बैल धावणीला आहेत आमच्या, पण ह्या बैलाकडे आल्याशिवाय आमचं हे होत नाही. आणि काय बोलते अभिमान वाटत नाही ह्या बैलाकडे आल्याशिवाय. चला मग उजाळा देऊया अशा एव्हरग्रीन जोडीच्या कामगिरीला. मित्रांनो, बैलगाड्याच्या शर्यतीत एक सुवर्ण क्षण आणि जी बैल ऑल टाईम फेवरेट आहेत अशी 2 बैल, महाराष्ट्रातील सुपरस्टार, एक पक्षा आणि चंदर, ही दोन्ही बैल एकत्र आलेत. आणि त्यासाठी 2 मालकांचं मी अभिनंदन करतो की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या दोघांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. तरुण पिढीला ह्या बैलांचा इतिहास माहीत नाही आहे, पण ज्यांनी ह्या बैलांचा पळ बघितला आहे ती लोक धन्य झालेत. अशी जोडी, महाराष्ट्राची एव्हरग्रीन जोडी चंद्या आणि पक्षा. काय सांगाल दादा? सोनू शेठ आहेत. ह्या 2 बैलांची खासियत अशी होती की दोन्ही बैल दिसायला एकसारखी होती, फक्त रंग वेगळा होता. आणि दोन्ही बैल शेपूटवर टाकून पळायची. हे सगळ्यात त्यांचं एक आकर्षण होतं. आणि ह्या बैलांची अजून एक सगळ्यात मेन खासियत अशी की ज्यावेळेस ही दोन्ही बैल एकत्र आली त्यावेळेस त्यांनी मालकांना, त्या ड्रायव्हरला आणि माणसांना पण नाराज नाही केलं. कधी नाराज नाही केलं. कधी गेली त्यावेळेस ती गुलाल घेऊनच आली. 1 नंबर करू दे 4 नंबर करू दे, पण ती गुलाल घेऊनच आली. कधीच नाराज केलं नाही. गुलाल केलं. आणि इतिहासात अशी नोंद राहणार
बैलगाड्याच्या इतिहासात लखपती होणारी पहिली जोडी कुठली? तर मित्रांनो पाहू शकता महाराष्ट्राच्या इतिहासात, बैलगाड्याच्या इतिहासात ही लखपती जोडी आहे, चंद्या आणि पक्ष. काय सांगा, लखपती जोडी आहे. आमचं खरंच भाग्य आहे की आम्हाला ही बैलं लाभली. या बैलांच्यामुळं आम्ही पूर्णपणे म्हणजे पूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध झालो आणि यांच्यामुळं आम्हाला सोन्याचे दिवस दिसले. आणि आपण आज इथं येऊन ह्या 2 बैलांना 12 वर्षानंतर पुन्हा एका ठिकाणी आणलं, हा खरंच सुवर्ण क्षण आहे, भाग्याचा क्षण आहे. आणि 2014 साली पळालेली जोडी त्यावेळेपासून बंद झालं आणि बंद झाल्यापासून परत नंतर आम्हाला एका ठिकाणी आणायचं, हे सर्वात मोठं हे मीडियामध्ये आपण काम केलेत, त्याबद्दल तुमचं अगोदर अभिनंदन. बरं, पळण्याचं साल सांगा ह्या जोडीचं, कारण नवीन पिढीला माहीत पाहिजे. कुठल्या काळात पळाली ही जोडी, वर्ष सांगा. आमचा 2005 साली दात लावला आणि पळायला चालू केला. आम्ही पळायला चालू केल्यापासून त्यानं आम्हाला नाराज कधी केलंच नाही. सतत तो गुलालात, म्हणजे आम्ही घरातूनच गुलाल घेऊन जायचो. होय. हां, असा इतका ओव्हर कॉन्फिडन्स नसावा, पण आता प्रत्येकजण म्हणतो, पण आम्ही घरातूनच गुलाल घेऊन जायचो. आणि घरातल्या महिलांना सुद्धा माहिती असायचं की ही बैल येताना गुलाल घेऊनच येणार, ओवाळायची तयारी कंपल्सरी ठेवलेली असायची. बरं, आता जसं सांगितलं पळण्याचा काळ सांगितला, सोनूशेठ ठळक मैदानं सांगा की ह्या मैदानात ही जोडी पळाली आणि 1 नंबरचं पारितोषिक घेतलं किंवा गुलाल घेतले, अशी कुठली मैदान आहेत? ही जोडी एकत्र यायला जरा जास्त काय गेला, लवकर एकत्र आले नाहीत लहान असताना, पण ज्यावेळेस ती एकत्र आली त्यानंतर घाटावरचे, कराड भागातले, माळशेज भागातले जेवढे मानाची मैदान आहेत, मानाची फक्त, त्या सगळ्यांचे त्यांनी 1-2 वर्ष 1 नंबर केले, गुलाल पण घेतले. त्यामध्ये मग कोळ्याचं मैदान आहे इथलं कराडमधलं, पुसेगाव मैदान आहे, कोरेगाव आहे, उंबर्डे, कदमवाडी आहे, बऱ्याच मैदानामध्ये मानाच्या बऱ्याच मैदानामध्ये त्यांनी 1 नंबर केले. कोकराळे आहे यात्रेचं मैदान, त्यांनी 1 नंबर केलं. मेन म्हणजे कडेने पळून केले. बरं, आणि तर मी असं ऐकून आहे कडनं पळाय भांडणं व्हायची 2 मालकाची, माझा बैल कडनं पळणार का तुमचा पळणार, हे दिसत नाही आता. दिसत नाही, कारण बैल पण तशी नाही राहिली आणि बैलांच्या मालकांचं तेवढं डेअरिंग पण नाही आजकाल. प्रत्येकजण घाबरतो. ह्या मैदानामध्ये ही जोडी 1 नंबर करते, तर पुढच्या मैदानामध्ये ती जोडी 1 नंबर करते. पण ज्यावेळेस ही जोडी उतरायची मैदानामध्ये, तर त्यावेळेस जे मनाने चांगली माणसं आहेत ते स्वाभाविक त्यांच्या तोंडात जायचं, झाले हेच आज 1 नंबर करणार, अगोदरच बोलायचे. आणि कडेनी पडायला पक्ष पण कडेनी पळत होता, चंद्या पण कडेनी पळायचा. आपले जे दिलीप ड्रायव्हर आहेत शिरसवस्तीचे, ते सांगायचे की आता आपण ह्याला बाहेर टाकू, कधी त्याला बाहेर टाकू. पण ते त्यांच्या एक म्हणजे चालक जो असतो त्याच्या हातामध्ये पण असतं की त्या गाडीचं भवितव्य काय आहे त्या दिवशीचं. तर त्यांनी पण बऱ्यापैकी दिलीप ड्रायव्हर आहेत, विशाल ड्रायव्हर आहेत, हे निरमे ड्रायव्हर शिरायचे, यांनी बैल जास्तीत जास्त पळवली आणि फायनल घेऊन दिले बैलांकडनं. जॅकी म्हणून दिलीप ड्रायव्हर, अजून कोणी सांगितलं तुम्ही? विशाल ड्रायव्हर येवलेवाडी, रमेश ड्रायव्हर आहेत, ह्या 2-3 लोकांनीच गाडी पळवली. विशाल ड्रायव्हरांनी, दिलीप ड्रायव्हरने जास्त बैल पळवली. आता जिथं महाराष्ट्रात हिंदकेसरी मैदान होतात तिथं ह्या बैलांनी गुलाल घेतलेला आहे, 1 नंबर घेतलेला आहे, म्हणून ही दोन्ही बैल ऐतिहासिक आहेतच. आता मला सांगा सगळ्यात महत्त्वाचं, ह्यो पायरा नक्की जुळला कसा? काय झालं, हा पायरा पुसेगावमध्ये आम्ही 1 नंबर केला. त्यावेळी आमच्याबरोबर SK सेटचा पक्षा आणि आमचा पक्षा होता. त्यावेळेला कडेनं पळून आम्ही 1 नंबर केला होता 2011 साली. कुठं? पुसेगावमध्ये. ते हिंद केसरीचं मैदान, 435 गाड्या आल्या होत्या त्यावेळेला तिथं. त्या गाड्यात आम्ही 1 नंबर केला आणि त्यानंतर पैलवानांची आमची गाठ पडली. अगोदर आमच्या दोघांचं म्हणजे थोडं मुलांचं वाकडं होतं, पण आम्ही दोघं एक ठिकाणी आलो, एका गाडीत बसलो आणि आम्ही ठरवलं की बाबा काय नाही, आपण ही जर जोडी एक ठिकाणी घेतली. त्यावेळेला चंद्यासुद्धा तिथं होता, त्याचा 4 नंबर आणि आमचा 1 नंबर झाला होता. पण म्हटलं जर आमच्या चंद्या जोडीला असता तर घासाघीस झाली नसती आणि आपण सुट्टा एक निकाल घेतला असता. आणि तसं आमच्या ते स्वप्नातलं चित्र आम्ही लगेच दुसऱ्या अड्ड्यात उभं केलं आणि आमची गाडी एकत्र आणली, सगळ्या पोरांचं मनोमिलन केलं आणि ज्या वेळेला पळायला लागली त्यावेळी दोन्ही बैल शेपूटगोंडा वर करून जाईल तिथं आम्हाला 1 नंबर देत गेली. जवळजवळ 150 नंबर करेपर्यंत 1 नंबरच केले आम्ही.
मित्रांनो मी 150 वेळा 1 नंबर केले. मित्रांनो मी का म्हणतोय, काय काय बैलांचे करिअरमध्ये 150 1 नंबर नसतात, ह्या दोघांनी केलेत. ह्याच्यावरनं ही बैल बघा, म्हणून मी म्हणतोय आपल्या काळातील आत्ता सोशल मीडियाच्या काळात सगळ्यात एव्हरग्रीन बैल कुठले तर ही दोन्ही. आता मला जाणीवपूर्वक सांगा, तुम्ही आत्ता बी भरपूर बैल आहेत तुमच्याकडं, आत्ताच्या काळात म्हणजे ही बैल असती तर काय झालं असतं? आत्ताच्या काळामध्ये ही जर बैल असती तर चतुर्थ हिंदकेसरी, पंचम हिंदकेसरी, नवम हिंदकेसरी, तर त्यांना हा आकडा ह्या बैलांना द्यायला मिळाला नसता. हे पहिलं आहे. आणि आम्ही जुने बैलगाडा मालक आहे, म्हणजे बरेच वर्ष झालं खेळतो आहे, तर आम्हाला असं वाटतं नुसतं हिंदकेसरी किताब, ह्या हिंदकेसरी या नावामध्येच सगळं येतं, तिथं पुढं त्याला कुठला नंबर द्यायची गरज नाही आहे. आणि बैला जसं हिंदकेसरी किताब मिळतो त्यावर त्या मालकाला पण मिळतो. तर माणसं जी देणार आहेत हिंदकेसरी किताब, त्यांच्या मनाने तो मिळाला पाहिजे. आपण असं ठरवून जर म्हटलं की नाही आपण ह्या मैदानाला हिंदकेसरी म्हणायचं, असं होत नाही. ज्या गावांची यात्रेची मैदानं जी आहेत, आता पुसेगावच्या मैदानालाच काय हिंदकेसरी म्हणतात, तसं कोकराचं मैदान पण आहे, कोरेगावचं मैदान आहे, कोळ्याचं मैदान आहे. कोळ्याचं मैदान आहे इकडं कराड भागामधलं पुसेगावचं आहे आम्हाला. त्या भागामध्ये सगळे एकत्र बैल येतात, तिकडं सगळे पंचक्रोशीतली माणसं बघायला येतात. तर अशा ठिकाणी जाऊन आम्ही जसे 1 नंबर केलेले आहेत, तर त्यावेळेसचे जे अविस्मरणीय प्रसंग ह्या बैलांनी आम्हाला जे कमवून दिलेत ते, की त्यामुळं आजकालच्या मैदानांमध्ये त्या मैदानामध्ये असा फरक असायचा. आताचा खेळ हा खुनशीचा झालेला जास्ती, आणि त्यावेळेस अशी खुन्नस नव्हती. बैलगाडा मालक खाली पण एकामेकांना सहकार्य करायचे, वरती पण निकालामध्ये हे सगळं असं. त्यावेळेस थर्ड अंपायर वगैरे हा प्रकारच होत नव्हता, कारण विश्वास होता. आता तो राहिलेला नाही आहे. आता थर्ड अंपायरवरती पण विश्वास ठेवत नाहीत माणसं. असं झालेलं आहे. किती साधारण वर्ष गाडी ही पळाली? त्यांनी सांगितलं 150च्या पुढे 1 नंबर आहेत, पण किती वर्ष? 2007 पासनं 7, 8, 9, 10, 11 3-4 वर्षांमध्ये गाडी मेन जी मानाची मैदान आहेत तिथे एकत्र पळाली. आणि मी त्यावेळेस ॲक्च्युली नवीन होतो, आणि आबा वगैरे हे जे होते आप्पा हे शेड ते म्हणजे हे सगळे जुने मातब्बर असतात ना माणसं, त्यांच्यामध्ये ह्या लोकांकडून आम्हाला जास्त शिकायला मिळालं. त्यामुळं हे यांचा पण तेवढाच सहभाग आहे आता, म्हणजे जे माझं नाव आहे बैलगाडी क्षेत्रामध्ये, की ह्या लोकांनी ॲज अ शिक्षक म्हणून काम केलं त्यावेळेस आम्हाला, की बैलांना पण शिकायला मिळालं माझ्या त्यामुळं, आणि आम्हाला पण शिकायला मिळालं की पुढं कसं खेळायचं आहे ते. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आणि हा जाणीवपूर्वक बोलावा तुम्ही, बैल तरुणपणात महाराष्ट्रभर पळाली, अगदी झपाटून 1 नंबर घेतले, पण त्याचा सांभाळ 23-24 वर्षाची बैल आहेत. सांभाळ ज्यावेळेस बैल पळत असतो ठीक आहे, सांभाळ कशा पद्धतीनं चालू आहे, कशा पद्धतीनं केला ते सांगा. आत्ता हा जो बैल आहे तो आमच्या अरुण आप्पा म्हणून धाकटा भाऊ आमचा, त्यांनी बैल सांभाळला. तो सांभाळ करताना किमान 15 दिवस जास्तीत जास्त, पण 10 दिवसाच्या पुढंच तो बैल पळवायचा. आणि 10 दिवसाच्या आत तो बैल बाहेर काढायचाच नाही. त्या बैलाच्या पायात मुंग्या असल्या पाहिजेत, बैल तोपर्यंत तयार असला पाहिजे, आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं असा सांभाळ केला की त्याला मेडिसिनचा वापर केला नाही. कुठल्याही प्रकारचं मेडिसिन वापरलं नाही. बैल जर मेडिसिनचा वापर केला तर जास्त दिवस टिकत नाही. ज्याच्यावरती औषधांचा मारा होतोय तो लवकरात लवकर भावपूर्ण श्रद्धांजली होती त्याला. पण ही आमची बैल अजूनही टिकून आहे. त्याला कारण काय आहे तर ही त्यांचं जे खाद्य आहे तेच त्यांना दिलं जातं. काय पण सांगा ना तरुण पिढीला, काय नक्की रहस्य काय एवढ्या वर्ष बैल टिकण्याचं? वैरण, त्यांचं जे खाद्य आहे, किंवा त्यांना जे टॉनिक म्हणून असं आम्ही काही एक्स्ट्रा वापरलं नाही किंवा काही नाही, आणि कसल्याही प्रकारचं इंजेक्शन, गोळ्या चारणं असं काही केलं नाही. म्हणून ही बैल आजपर्यंत 23-24 वर्ष टिकायचं म्हटलं तर त्याच्यामुळे ही टिकली. बरं, आता पक्षाचं तुम्ही सांगितलं, एक स्पेसिफिक सांगा कसं शेड्यूल असायचं, कारण 23 वर्ष म्हणजे खूपच वर्ष टिकला. शेड्यूल सांगा. हा, त्याला लहानपणापासून तशीच सर्व्हिस दिली जाते. पोहणी दिली जाते, व्यायाम दिला जातो, त्याला शेतामध्ये हांटलं जातं, आणि त्यानंतर 10व्या 11व्या दिवशी तो पळायला जाणार. त्यामुळं त्याच्यात ती रग, त्याच्यात तो स्टॅमिना, त्याची ती धमक ती तशीच असायची. म्हणून तर कुठल्याही बाजूनं कडनं येऊन कुठली फाटी, आम्ही एकदा गाडी नोंद केली की परत स्टेजकडे जायचो नाही. आणि आम्हाला खात्रीच होती की कुठल्याही फाटीत नाही येऊ दे, आपण गाडी मारणार आणि आपली गाडी 1 नंबर करणार. हा आत्मविश्वास. आता सांगाच मामा, कारण काय माहिती आहे का, चंद्या जसं पाहिलं तर ॲग्रेसिव्ह बैलाला सांभाळणं, आणि एवढ्या वर्ष तुम्ही रहस्य सांगा. मी आवर्जून तुमच्याकडे का जातोय, तुम्ही बैलाच्या जवळ आहे, सोनू शेट असतात, पण सांभाळ
एवढ्या वर्ष बैल टिकण्या मागं तुमची मेहनत आहे, काय काय सांभाळ केला, कशा पद्धतीने केला ते सांगा. सांभाळ म्हणजे बैलाची मेहनतच, व्यायाम घ्यायला लागायचे जास्त. काय काय व्यायाम काय? बैलाला आम्ही शेतीत हाणायचो, पवनीला टाकायचो, अंडी वगैरे असायची बैलाला. परत आता वय जरी झालं तरी 1-2 दिवसाला वॉकिंगला न्यायला लागतो बैलाला. किती किलोमीटर? 3 किलोमीटर न्यायचं. 3 किलोमीटर नेऊन माझा मुलगा पाठीमागं आणतो त्याला. कारण कसं आहे, पळताना बैल कोणी सांभाळ. बैलांचा जो पडता काळ असतो सगळ्यात महत्वाचं काय आहे, पडत्या काळात फक्त बैल सांभाळला पाहिजे. बरं. आणि तुम्ही ते काम करताय, पण अजून सांगा ना, त्याचं जसं मी पक्ष सांभाळ करणारे आहेत त्यांना विचारलं तसं त्याचं स्पेसिफिक शेड्यूल सांगा. कारण बैल 23 वर्ष आत्ता आहे आणि एक सुस्थितीत आहे. काय कशा पद्धतीनं आम्ही बैल दाट पळवला नाही हो. 1-2 दिवसा असा दाट बैल पळवलाच नाही. 4-4 दिवसा पळवायचा. जर गॅप झाला तर बैल कामाला हाणायचा. आम्हाला कसं, आम्ही नवीनच होतो, आम्हाला आयडिया नाही. शिरसवस्तीचे दिलीप ड्रायव्हर आहेत, हे आम्हाला मार्गदर्शन करायचे. बैलाला काय व्यायाम घेतला पाहिजे, काय घेतला नाही पाहिजे. बैल मामा दाट पळा, जर जास्त दिवस काढायचं असतील तर बैल टप्प्याटप्प्यानंच बैल पळवला पाहिजे. आणि त्यावेळी यात्रेची मैदानच फक्त भरायची. यात्रेच्या मैदानालाच आम्ही बैल नेत होतो. एक महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगताय, म्हणजे गॅप ठेवून बैल ही पळाली त्यामुळे टिकलेत. गॅप ठेवल्यामुळेच बैल टिकली. ती आता बैलांचे सांधे वगैरे, जो बैल शेतीला चालतो, बैल व्यायामात राहतो, वर्किंगमध्ये राहतो, त्या बैलाचे सांधे फक्त बैल पळतच जर राहिला बैल, त्या बैलाचे सांधे किंवा सांधा दुखणं, सांधा सुटणं किंवा काहीतरी पोटाचे काहीतरी विकार होते. ती बैल व्यायामात दम खस राहिला तर तुम्ही मैदानात कुस्ती करू शकशीला. जर दम घरातच जर मेहनत व्यायाम केला तर तुम्ही काय करणार आहे मैदानात सांगा. चालेल. बघा, सांभाळ झालं, आता परत सोनशेतकडं जातो. हे तरुण पिढीचं तुम्ही आत्ता प्रतिनिधित्व करता, सगळं तरुणांचं म्हणजे गोष्टी आपण रिलेटेबल असतो, सगळ्या गोष्टी बघता. पैरा टिकण्यामागं कारण काय तुम्हाला वाटते? विश्वास. एकदा होकार दिला की त्यांच्याबरोबरच पाहायला पाहिजे आणि हा विश्वास पाहिजे समोरच्यावरती. जर विश्वास नाही तर काहीच नाही आहे. म्हणजे आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टींमध्ये, ज्या नात्यांमध्ये, बाहेरच्या रिलेशन्समध्ये विश्वास हा एकमेव शब्द असा आहे. तो जर आहे व्यवस्थित तर आहे, नाही तर काही नाही. आजकाल तो राहिला नाही आहे. जर एखाद्या आकड्यावर एखादा 0 वाढला तर विश्वास तिथे विकला जातो आणि पैरा मोडतो. मग मोठं स्टेटमेंट करताय की विश्वासावर 0 वाढले जातात, नाही का? तुम्ही बोलला की आणि विकला जातो, विश्वास विकला जातो. आता अगोदर आता लाखोंमध्ये जातात, किमती पण लाखोंमध्ये गेला. ज्यावेळेस आम्ही चंदा घेतला त्यावेळेस म्हणजे ॲक्च्युली खरंच काही समजत नव्हतं. बैलाला काय खोड आहे, काय बट आहे, हे मला अजून त्यावेळेस पण समजत नव्हतं. तर आमच्या बैलाला गळचेपी आहे ते मला नंतर कळालं. त्या भागामध्ये गळफाशी म्हणतात तिकडं. मग ते मला गळफाशी म्हणजे गायामध्ये फास टाकलेलं दिसायचं, डोळ्यासमोर यायचं. पण ते जर साईडला ठेवलं तर बैल पळत होता ना. मग मला त्यावेळेस काय काय आपल्या दिग्गज लोक आहेत आपल्या बैला क्षेत्रामध्ये, त्यांनी अशी विधानं केली की बैल विकत याची अक्कल नाही म्हणले तुम्हाला. हेमंत शेठ म्हणून असायचे माझे मित्र ते, त्यांना आणि मला असं म्हणले की तुम्हाला बैल विकत याची अक्कल नाही. आणि मग त्यावेळेस आम्हाला थोडं विचित्र वाटलं की नाही आपण खरंच. ते म्हणले की तुम्ही बैलांच्या किमती खूप भडकून ठेवल्या, वाढवून ठेवल्या. आणि त्यानंतर 2 महिन्यांनी बऱ्याच मोठ्या बैलांची पण व्यवहार झाली. मी नावं घेणार नाही, ते आमच्याविषयी जास्त झाले. पण मला असं स्टेटमेंट आता इथं असं करायचं आहे की बैल विकत घ्यायची अक्कल आहे ना, हा वेगळा भाग झाला. पण आपल्या खिशामध्ये किती जरी पैसे आले तर त्या पैशाने मार्केटमध्ये जाऊन बैल विकत घ्यायची अक्कल विकत घेता येत नाही. वा. ती आतनंच यावं लागते. बरोबर आहे. तर ती त्या लोकांना नव्हती. त्यामुळे आम्हाला त्यांनी ते स्टेटमेंट केलं. बैल किती पैशाचा हे महत्त्वाचं नाही, बैल कितपत पळेल आपल्याला, कितपत हे करण म्हणजे त्या क्षेत्रामध्ये आपल्याला साथ देईन, हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट असते की नीतिमत्ता. माणसाची नीतिमत्ता साफ पाहिजे. जर नीतिमत्ता साफ आहे तर होणार आहे. आजकाल एरिया वाईज नीतिमत्तेची भाषा बदलते की इथं नीतिमत्तेचे आज असे हे देतात, मुलाखतीमध्ये सांगतात आणि दुसऱ्या दिवशी ते वेगळंच वागतात. तर माझ्या मते एखाद्या गोष्टीची जाण असणे आणि एका गोष्टीची लाज वाटणे, ह्या 2 शब्दांच्या आतच नीतिमत्ता येते. की तुम्हाला एखाद्याने आपल्यासाठी काय केलं, या गोष्टीची जाण राहिली पाहिजे आणि आपण त्या बाबतीत चुकतोय ह्याची लाज वाटली पाहिजे. तर लाज आणि जाण या 2 शब्दांच्या मध्ये नीतिमत्ता येते. ह्या 2 शब्दांचा अर्थ कळाला तर नीतिमत्ता कळाली. आणि नीतिमत्ता साफ आहे आणि आपण सरमार्गे तर बैलगाडी क्षेत्रामध्ये विजय हा अटळ आहे. आणि ह्या गोष्टी पाळल्या गेल्या म्हणून आज सुद्धा एवढ्या वर्षांना जोडी एकत्र आहे, डावलात आहे. पक्षाचे जे मालक आहेत, आप्पा आता नाहीत आपल्यामध्ये, पण हे शेट आहेत, परत आबा आहेत, ह्या लोकांकडे मी मगाशी सांगितलं तसं आम्हाला शिकायला मिळालं की जिथं गाडी निघली तिथे खेळायचं. उगाच एखादी चिठ्ठी आपण हात पसरून मागायची, मग खाली गेलं तर म्हणणार नाही आम्हाला आमची चिठ्ठी परत द्या. मग ती ह्या गोष्टी लाजिरवाण्या गोष्टी आहेत. मग ह्या लोकांकडनं काय शिकायलं की एक धाडस. आता आपले तुम्हाला सांगतो कोळलीच्या बाबा निकम येते
हे वयस्कर त्यावेळेस पण होते, पण त्यांचा आमच्याशी संबंध एवढा एखाद्या मित्रासारखा. आणि त्यांच्याकडे गेलं असला म्हणून काय चालतो आपल्या गटामध्ये खेळायचं, तो काय पहिलं सोडून देतोय आपली अशी म्हणायची ते आम्हाला. मग त्यांच्यामुळे धाडस मिळालं आणि हे धाडस मिळालं आणि विश्वास होता. असले सगळे त्यावेळेसचे आम्हाला सगळे प्राथमिक धडे देण्याचे माझे शिक्षक होते, खूप चांगले मिळाले आणि त्यामुळे आम्ही या क्षेत्रामध्ये उभा राहू शकलो आणि अजून प्रवास चालू आहे. ह्या गोष्टी सांगितलेल्या ह्या पिढीत होत्या म्हणून पैरा टिकला आणि 150च्या वर सांगितले पारितोषिक घेतली. आता तुम्ही सांगितलं धडी दिले, तर आता सांगा ना, तरुण पिढी आहे तर कसं आहे, पैरा हे आज कसं झालेलं आहे की रोज बदलावं लागतं. पण तुम्हाला असं वाटलं नाही कधी गाडी जुळेल, मन जुळतेल, परत पळेल का गाडी? आता असतं ना की नाही बैल बदलला पाहिजे, नाही तर हा विषय कधीच झाला नाही? कधीच नाही झाला. आम्ही एकदा पैरा केला, परत त्यांना फोन करायची वेळ आली नाही, त्यांनी आम्हाला फोन करायची वेळ. आम्ही फक्त मैदानं सांगायचो की अमक्या मैदानात जायचं आहे बस. आत्ताचं बघतो ते चित्र फारच वेगळं आहे. तो जोत्यात तुमच्या मैदान चालू होईपर्यंत, तो जोपर्यंत जोत्यात येत नाही तोपर्यंत पैरीची गॅरंटीच नाही. आणि आमचं त्यावेळेला देणं काय नाही, घेणं काय नाही, आणि फक्त गुलालासाठी खेळायचो. नाही पण ती म्हणतोय की पण बाई आत्ता बोललं जातं की कंटिन्यू नको बैल पळवाय, त्याला सवय होईल, त्याच्यानंतर मनं जुळली की बैल पळत नाही. पण ह्यांची मनं जुळून तर 150च्या वर पारितोषिक घेतली होती. काय सांगाल ह्या गोष्टीवर, काय सांगाल? मनं जुळलीच म्हणजे एकदा काय त्या बैलांचा बी एकमेकावरती विश्वास, बैल बी एकमेकाच्या झिटीत पडायची आणि आम्हाला कधी वाटलंच नाही की बाबा पैरा बदलावा किंवा काय. आणि कधी भीती पण वाटली नाही की हे मैदान कसं आहे, तिथे किती गाड्या असतील, म्हणजे लागून मैदान आली की आता सुटका करायचा प्रकार निघालाय. पण आमच्याकडे त्यावेळेला काही नव्हतं. जेवढं मोठं मैदान असेल तिथं जायचं, एकदा चिठ्ठी नोंद करायची आणि फक्त पळायचं आणि विश्वास ठेवूनच बैलांच्यावर पळायचं. आमचे 2-3 ड्रायव्हर होते त्यावेळेला. दिलीप नाना होते, 32 शराळ्याचा रमेश ड्रायव्हर होते, तुमचा विशाल ड्रायव्हर येवलेवाडीचे होते, शेवटी ते संग्राम ड्रायव्हर गोवारे हे होते. पण काय नाही, त्यांनाही आत्मविश्वास तितकाच होता, बैलांच्यावर तितकाच विश्वास आणि आमचाही त्यांच्यावरती तितकाच विश्वास. सुट्टी मेकर लिंगा अण्णा, शिवा तात्या ही माणसं फिक्सच. त्यांना कधी फोन करायचा नाही, बोलवायचं नाही, पण अगदी गॅरंटीनं ते अमक्या मैदानात जायचं आहे म्हटलं की तिथं हजरच असणार. बरं, आता सगळ्यात मोठा विषय तुम्ही सांगा, तरुण पिढीत असताना ह्याच्यावर होतं बघा वादात, देणं घेणं, वाटणी बक्षिसाची. तर त्यावेळेस कसा विषय होता? कारण एवढी फायनल घेतली असतील तर वाटणीत कधी 19-20 झालंच असेल की नाही? विषय वाटणीचा खूप म्हणजे हा लांबचा विषय आहे, कधी आम्हाला विचार पण आला नाही. कारण वाटप जे असायचे ते आबा करायचे आणि तो एक विषय होता. आम्ही बक्षीस वाटून दिल्यानंतर ते पाकिटामधनं घेणं आणि ते मोजणं हा पण प्रकार व्हायचा नाही. आजकालच्या पिढीमध्ये काय आलं माहिती आहे का, त्यावेळेस तुम्हाला मगाशी सांगितलं की विश्वासा पाहिजे. विश्वासाबरोबर आदर हा जो शब्द आहे हा तर पूर्ण संपलेला आहे आजचा. आम्हाला अजूनही जुन्या लोकांबद्दल आदर वाटतो. त्यांचं लक्ष नसलं आम्ही त्यांना आवाज देऊन त्यांच्याशी बोलतो, आवाज देतो. आणि या क्षेत्रामध्ये जे डाऊन टू राहणारी माणसं, ज्यांनी खालपासून काम केले, ते म्हणजे गुलाल विकणारी माणसं. त्यात पुसावाचे नाणं आहेत, ते विटाचे गुलालवाले आहेत. हे सगळ्यांची नावं नाही माहिती, पण मी जर 4-5 महिने दिसलो नाही तर ते आवर्जून हात करून बोलून घेतात मला. मी त्यांना म्हणतो शेठ म्हणू नका, दादा म्हणा, भैया म्हणा. का तर बघा ना, 1000 गाड्यांमध्ये जिथं 100 गट पळतात तिथं 1000 बैलं पळाली. 1000 बैलांमध्ये 10 गाड्या फक्त फायनल असतात. 10 गाड्यांमध्ये 20 बैलं फायनल गुलालात भरलेले असतात. जर 21वा बैल जरी गुलालात दिसला ना तरी माणसं हसतात बैलगाडी क्षेत्रामधली, की एकतर ह्याचा व्यवहार झाला आहे किंवा मालकाने खूप म्हणजे मुद्दाम रंगवला आहे गावात खोटं दिसावं म्हणून. तर तो जो त्या अख्ख्या दिवसभराच्या कार्यक्रमाची सांगता जी असते ती त्याला गुलालच्या कलरने होती. तर ते 20 बैलांवर असला तर तो गुलाल हा त्यांच्याकडनं घेतलेला असताना तर सगळ्यात चांगलं. हे जे लोक होते अजूनही तिथंच आहेत, तसेच ते त्या छोट्याशा पोत्यावर त्यांचं अजूनही दुकान आहे, खवरे बंधू आहेत आपले. आणि एवढा विश्वास आहे ना की ते आम्हाला कधी हातातून गुलाल देणार नाही. त्यांना माहिती आम्ही त्यांच्यापासून घेणार, कारण गुलालामध्ये पण खरेपणा राहिलेला नाही, तो पण डुप्लिकेट विकतात आजकाल. मग त्यामुळं हे लोक जे आहेत ह्यांच्यातला खरेपणा आहे याच्यावरती कधीही संशय येणार नाही. आणि मीडियाला मला अशी रिक्वेस्ट आहे की ह्या लोकांना पण दाखवण्यात यावं की मी त्या 25-26 वर्षापासून ज्यावेळेस मी त्या क्षेत्रात आहे त्यावेळेपासून ते मला बघतात, ते अजूनही माणसं तशीच आहेत. तसेच त्यांनी ते पोत्यावर उठून ते मोठ्या दुकानात गेलेले नाही आहेत. तर ह्या लोकांचा खरेपणा आहे, ह्या लोकांची नीतिमत्ता आहे, जुन्या जाणत्या बैलगाडी लोकांची नीतिमत्ता आहे. ह्यामुळं अजून खरा खेळ टिकलेला आहे. आजकालच्या पिढीला त्याचा रिस्पेक्ट आलेला नाही आहे. कोण जिंकते कोण हारते बघत नाही. समजा आमच्या गटामध्ये एखाद्या जुन्या नामांकित बैलगाड्या मालकाची एखादी गाडी चुकून हरलेली आहे तर उड्या मारत नाही गेलं पाहिजे तिथं. तो हारला म्हणून आपण जिंकलं नाही पाहिजे.
आपण आपलं ते सिद्ध करण्यासाठी जिंकलं पाहिजे. आत्ता सध्या ते झालेले, त्यांनी आपण त्याची आपली गटात गाडी मारली, आपण त्याची हितं मारायची, खाली गेल्यावर ह्याने माझ्या गटात गाडी हल्ली नाही, हा घाबरला मला. ह्या गोष्टी सगळ्या म्हणजे काही अर्थ नाही या गोष्टींना. खेळ हा बैलांचा आहे आणि बैलगाडी क्षेत्रामध्ये जर कुणी काही जर आपल्याला एखादा आरोप केला तर त्याचं उत्तर बैलगाडी क्षेत्रातनं बैलांकडूनच गेलं पाहिजे, तोंडाने नाही दिलं पाहिजे. खूप चांगलं सांगताय तुम्ही, कारण बैलगाड्या क्षेत्रात बैल हिरो आणि त्यांनीच उत्तर दिलं पाहिजे ना पळून. आपलं कामच काय, आपलं काम नाही. आणि आता तर उलट खूप चांगले दिवस आलेत की एका लाईनमध्ये खाली सगळ्या बैल गाड्या उभा राहणं येते. अगोदर तसं नसायचं, थोडं पुढं मागं असायचं, पण आता एवढं सगळं फॉरवर्ड झालेलं आहे. तर ह्या जमान्यामध्ये अजून बैलगाडी क्षेत्र आणि बैलगाडी खेळ चांगला व्हायला पाहिजे होता. तो तसा झाला नाही तर तो त्याला वेगळीकडे वळण मिळालेलं आहे. मग ते एखाद्याने ग्रुप करायचे, मग याला पैरा द्यायचा नाही, त्याला साईडला टाकायचं, हे अशा बऱ्याच गोष्टी होतात. पण ही आत्ताचं तुम्ही सांगताय मुद्दा, पण ह्या गोष्टी नव्हत्या आणि त्यामुळे ही बैल आजपर्यंत म्हणजे त्यांचे ऋणानुबंध एकमेकांच्या बरोबर आहेत. मित्रांनो, शेजारी बैल आणली आणि तुम्ही म्हणत होता 2-3 वर्षापूर्वी आबांचा अजून एक बैल पळत होता, त्यांच्यावर आमचा एक दुसरा बैल पळाला. फक्त फोनवरती आम्हाला रमी ड्रायव्हरने सांगितलं की आबांच्या या बैलावर आपल्या या बैलाचा पैरा आहे भावल्याचा, आणि शिरामध्ये गाडी पळाली पण आणि फायनलला पण राहिली. तर आम्ही ते बघितलं नाही की आबांनी कुठला नवीन खोंड घेतला, म्हणजे दिलपराने नवीन एक कुठला तर बैल घेऊन दिलेला होता आणि त्याचा आणि भावल्याचा पैरा होता. तर त्यांनी जो बैल घेतलेला आहे तो आपल्या बैला जोडीचा आहे म्हणूनच त्यांनी आपल्याला फोन केला, ह्याचा विश्वास आहे. मग तो विश्वास होता, त्यावेळेस बैल एकत्र पळाली. त्यावेळेस कुठल्या प्रकारचा पैशांचा आकडा बिकडा असं काही ऑफर झाली नाही, कारण त्या जुने जे आमचे समज होते तेच आता निघले. मग असा विश्वास असल्यामुळे त्या लोकांबद्दल आम्हाला अजूनही आदर आहे. आणि तुम्ही चांगलं सांगताय की ज्येष्ठ जे बैलगाडी मालक आहेत त्यांचाही रिस्पेक्ट ठेवला पाहिजे आणि जे अशी बैल आहेत त्यांचाही इतिहास जाणीवपूर्वक जाणला पाहिजे. कारण मित्रांनो, ह्यांनी असा काळ झपाटून टाकलेला होता. सांगितलं 150च्या पुढं गुलाल. मी पुन्हा आकडं का देतोय तो, कारण पैरा टिकणं, पूर्ण मानसिकता टिकणं, हे सगळ्या गोष्टी साध्य केल्यात. आता मी थोडं ह्या जोडीकडेच नेतो परत. सगळा इतिहास तुम्ही जागवला आपल्या बोलण्यातून, पण ॲक्च्युली गाडी पळायची कशी, कारण व्हिडिओ ज्यादा अवेलेबल नाहीत आता. जोडी पळायची कशी ते सांगा, वर्णन सांगा. जोडी पळायची म्हणजे ज्या वेळेला तिथं आम्ही बैल सोडायचो, पाणी करायचो बैलांना, पाणी केलं की बैलांच्या लगेच लक्षात यायचं की आता आपल्याला सोडणार आहेत आणि पळायचं आहे. मग आता पळताना बैल शेपूटवर करून टाकून पळणारी बरीच आहेत, पण आमची बैल दोन्ही अशी वैशिष्ट्यपूर्ण होती की पाणी केलं आणि बैलाचा कासरा सोडला की बैल शेपटाचा गोंडा वर करून चालायचा. तसंच ज्या वेळेला ती खाली जायची त्यावेळेला समालोचक बोलायचे की हा खाली निघाला, जिवाळा ढाबावाल्यांचा पक्षा, शारदा पाटील पुणेकरांचा चंद्या, अजरामर जोडी आहे ही. त्यावेळेला हा बैल चालता शेपूटवर करायचा आणि खाली टाकायचा, आणि येताना दोघांची शेपटा अशी मोराचा पिसारा नाचतो तसा नाचवतच यायची. पळाचं वर्णन सांगा, कशी पळायची सुरुवातीपासून. खो खो मध्ये जसं एक गडी दुसऱ्या गड्याला साथ देतो तसं ही बैल कशी करायची, खाली पक्षा पळायचा, खालनं रान काढून पक्षा द्यायचा, पक्षानं रान काढून दिलं तोपर्यंत चंद्या त्याची साथ करायचा, आणि तिथनं पुढं चंद्या पळायचा आणि पक्ष त्याची साथ करायचा. आणि त्यामुळे ही जोडी अशी जी पळायची नरमादी होऊन पळायची. नरमादी पळाल्यामुळं कुणीच दमायचं नाही आणि सहजवारी गाडी निघून जायची. तुम्ही काय सांगाल, तुमच्या नजरेनं तुम्ही बघितली असेल कशी गाडी पळायची? त्या काळात ही गाडी ज्या ड्रायव्हरने जास्त आणली त्या ड्रायव्हरनंच मध्ये विचारलं होतं की आजकालची गाडी पळती, बैल पळतात, ती बैल आणि त्या बैलामध्ये काय फरक आहे. तर त्यांच्या म्हणण्यामध्ये असलं की आजकालची गाडी ही जी पळती ही आम्हाला साधी 4 व्हीलर चालवल्यासारखं वाटते. त्या गाड्या ज्या होत्या त्या ऑडी आणि फरारी चालवते तसं वाटत होतं. तर खालनं गाड्या सुटल्या की एक बैल गाडी नरमादी गाडी पाहिजे, खालनं काढायचं एक पुढं काढायचा, पण ओव्हरऑल गाडीला स्पीड असा असायचा की खालच्या 1-2 सेकंदामध्ये गाडी 2 चकड्या निघून जायची. तुम्हाला लगेच कळायचं की हो. मग ते त्यावेळेस काय होतं, जी शेजारची बैलं असतात, जी बैलाकडे बघून पळणारी बैल, जे ड्रायव्हर लोक, त्यांनाच दिसायचं की बाबा आता हे आपल्याला अंतर कटणार नाही. आणि या दोन्ही गोष्टी व्हायच्या, यांचा स्पीड आणि विषय ते, आणि त्यामुळे गाडी ही खालनं एवढं जोरात अंतर काढून निघून जायची की नंतर ही गाडी लवकर सापडायची नाही कोणालाच. दावणीवरचं वैशिष्ट्य बैलांचं जुन्या लोकांनी मला सांगितलेलं की दावणीला वेगळी आणि मैदानात वेगळी असायचं. मैदानात कशी बैल असायची दोन्ही? मैदानात ह्यांना ज्यावेळेस आम्ही नाव पुकार जायचं, आबा वगैरे सांगायची की अशी गाडी निघली, आम्ही बैलांकडे आलो, पाणी वगैरे घ्यायला लागलं की ती बैल म्हणजे नाही का शेण वगैरे टाकून हे करून ती बैल स्वतः फ्रेश होणार. पाणी केल्यानंतर दोन्ही बैलांची खासियत अशी असायची की जो उजव्या साईडचा माणूस पहिले दावा सोडतो तो सोडायला खाली वाकलं
की या बैलांची शिफ्टेवर असायची. तिथपासून पळून जाऊन मागे येऊन ज्यावेळेस तो येऊन बैल जागेवर उभा राहील आणि तो मुलगा परत दावा बांधून उभा राहील त्यावेळेस ती शेपूट खाली यायचं. तोपर्यंत ती शेपटेवर असायची आणि एवढा स्टॅमिना त्या शेपटीमध्ये असणं दोन्ही बैलांच्या म्हणजे खरं एक आश्चर्य होतं. आजकाल तसं नाही, बैल खालनं सुटला झेंड्यावरती की शेपूट टाकतो आणि पळून फोडायला की शेपटे बैलांची खाली असतात. पण त्या काळ जो असा होता की जरा एखाद्या कुठल्या वासराने शेपूट टाकला आदत की तो ब्रँड व्हायचा आणि त्याला किंमत जास्त यायची. त्यामुळं आधी अगोदर बैलांना हसली काय काय माणसं म्हणायची वांडरगत चिपटे दिसतात, वांडरगत चिपटे टाकतात म्हणून. पण तोच नंतर ब्रँड झाला आणि त्या ह्यांचा एक महत्त्वाचा त्यात वाट आहे की शेपूट टाकणाऱ्या बैलांना जास्त किमती मिळाल्या, ह्या बैलांमुळेच मिळाल्या, दोन्ही मिळाले. बरं आता कसं माहिती आहे का, त्यावेळेस प्रचंड मागणी तर आली असेल, रेकॉर्ड ब्रेक. अगदी आम्हाला पक्षानं तिथं ज्या वेळेला 435 गाड्यात 1 नंबर केला त्यावेळी त्या काळात 30 लाख रुपयेपर्यंत मागणी झाली होती. सण किती वर्षापूर्वीची गोष्ट सांगते? 2011 साली. 2011 साली त्याला 30 लाखाला मागणी आली होती. तरीसुद्धा आमचे बंधू अरुण आप्पा म्हटले या बैलाबरोबर पळणारा मला एखादा बैल दाखवा, यांचं जे स्पीड आहे त्या स्पीडचा बैल दाखवा, 60 लाख रुपये मी देतो. असं वैशिष्ट्यपूर्ण होते. त्यावेळेला आम्ही विकायचं, याचे पैसे करायचे वगैरे हा उद्देश कधी डोळ्यापुढे ठेवलाच नाही. अरे चंद्याला कितीला मागितलं त्या काळात? कारण खूपच गोष्टी ऐकू. त्याला आम्ही घेतला होता ते तुम्हाला सांगितलंच मी. पण बैल मुंबईमध्ये पण चांगला पळाला आणि जसं ह्यांना बैल मागण्यात आलं तसं ह्यांचं पण आम्हाला ऐकत होतं की बाबा ह्यांना बैल मागितला तर एवढ्या पैशाला बैल मागल्यानंतर मालकांची रिॲक्शन काय असते हे समजलं. आणि त्या काळात 2003ला ज्यावेळेस मी खेळायला सुरुवात केली त्यावेळेस पेटना केला पहिल्या मैदानामध्ये माझं नाव इंदेश पाटील असल्यामुळं अनाऊन्समेंट करणारा ते नाव घेता यायचं नाही. ते वेगळ्या प्रकारे काही नाव संदेश म्हणायचे, इंद्रजित म्हणायचे. मग त्या काळात फॉर्मवरती फक्त वडिलांचं नाव असायचं, आईचं नाव मेन्शन करणे आत्ता निघलेलं आहे. बरोबर. आणि मी 2003ला पहिल्यांदा आमच्या म्हणजे माझा लहान मामा त्याला त्याने आणि मीच हा सगळा खरं डॉलर आहे तो म्हणजे नावाचा वगैरे उभा केलेला आहे. तर आमची चर्चा झाली, म्हटलं काय तर मग कुठलं नाव, तर मग शारदा पाटील पण आहे. आणि पहिल्यांदा महिलेचं नाव आम्ही हे केलं कारण देवीच्या नावावरती पण कधी महिला नसायची, देवाच्या नावावर असायची पण देवीचं नाव नसायचं. मग पहिल्यांदा नाव आम्ही ते टाकलं आणि त्यावेळेस सागर आमचा फायनल राहिला. त्यापासून पहिल्यांदा ते महिलेचं नाव त्यात टाकल्यानंतर थोडा विरोध पण झाला, गावातनं झाला, बाहेर झाला, माणसं हसली, पण आम्ही त्याकडे काही लक्ष दिलं नाही. आणि त्या काळामध्ये शिकवायला कोण नसायचं तर हे जे बैल होता हा चंदर, त्याआधी सागर, इथं औंडीचा बैल भारत म्हणून एक होता, त्यात ही 3 बैल जी होती ते आमचं खरं विद्यापीठ आहे त्यावेळेस. मागणी किती झाली? पण मागणी मी तुम्हाला थांबवलं का माहिती आहे का? ज्यावेळेस हे झालं 7 एक बिंजोड झालं पेडगावला, त्यानंतर त्या बिंजोडमध्ये वाजल्यानंतर सगळी पळाली इकडे तिकडं. मग आम्ही पण घेऊन आलो. त्यानंतर मग पंढरशेठ इथं आले होते त्यावेळेस त्यांनी पण एक 35 लाखापर्यंत बैल मागितला जवळपास. आणि त्यानंतर ज्यावेळेस आम्ही वडाच्या वाडीला पाहिलो तिथं वडकी भागातल्या 4 लोकांनी मिळून 48 लाखाला शेवट बैल मागितला आमचा 2009-10च्या दरम्यान. आणि तोच विषय होता की मी माझ्या आईला विचारलं की त्यावेळेस आम्हाला समजत होतं की एवढ्या पैशाला बैल मागतात काय करायचं. आई म्हणली उद्या जर का त्या पैशाने काय जर तू खरेदी केलं आणि त्या क्षेत्रामध्ये परत गेला तर माणसं तुला बोट दाखवून म्हणते की बैलाच्या पैशावरती खरेदी केलं आहे. तर म्हणली जोपर्यंत पळतो आहे तोपर्यंत पळवा, सांभाळा. आणि आईचं पण नाव होतं, आईचे आशीर्वाद होते आणि बैलांनी खूप मिळून दिलं. त्यामुळं हे बैलांनी माणसांनी जी किंमत केलेली मुंबईमध्ये त्याला काय पैसे मिळाले. मुंबईमध्ये जी पद्धत असते ही सट्टा पद्धत असते म्हणजे जुगार झाला. जुगारावरती आम्ही सागर सुरुवातीला मी पण पैसे लावले आम्ही समजत होतं. तर ती गाडी हारली. आमची त्या का ब्राह्मणाला विचारली म्हणजे ते म्हणले तुझं आईचं नाव आहे म्हणले, देवीचं नाव आहे, ते जुगारावरती लावून कसं चालेल म्हणले. आणि त्यानंतर मग मुंबईमध्ये मी कधी पैसे लावले नाहीत. जे काय बैलाचं भाडं यायचं ते मुंबईतलं वेगळं होतं. पण ते सोडलं तर बैलाची जी मागणी झाली त्याला म्हणजे आमचं मनाची तयारीच नव्हती बैल विकायची. आणि बैलाच्या किमती काय झाल्या असत्या हे तुम्हालाच माहिती की हे अनमोल बैल होती, त्यांची किंमत कधी होणारच नाही. अनमोलच आहेत आणि अजूनही आहेत आणि पुढच्या इतिहासात अनमोलच राहतील बैल. जसं यांनी सांगितलं, मी मध्ये का थांबवत होतो, बैलगाड्याच्या इतिहासात पहिल्यांदा एका महिलेचं नाव द्यायला सुरुवात केली. शारदा पाटील पुणे हे जे बैलगाड्यात प्रसिद्ध नाव आहे ते हे बघा ह्यांनी केलं. आणि त्याच्यानंतर आत्ताच्या काळात लकी मानलं जातं. मुलींच्या नावानं, महिलांच्या नावानं बहुतांशी गाड्या पळतात. आणि तर सुरुवात ह्यांनी केलेलं आहे. बघा अशी विक्रम आहेत ह्या जोडीचे. लखपती जोडी, त्याच्यानंतर एका महिलेच्या नावानं पळणारी जोडी, म्हणून ही जोडी विशेष आहे. लखपती जोडी कुठलं मैदान होतं, काय किस्सा झालेला ती नक्की सांगा.
कसं ठरलं आपल्याला त्या लखपती मैदानात जायचे, ड्रायव्हर कोण, कशा पद्धतीनं झालं ते मैदान ते सांगा. पूर्वी मैदान व्हायची 10,000 11,000, आपलं शाळगाव असायचं 5,000, कोळ्याला असायचे 5,000. त्या काळात वडाच्या वाडीला 1,00,000 रुपयाचं बक्षीस ठेवलं होतं. आणि त्या बक्षिसावर म्हणजे आम्ही पळताना नेहमी स्वतः जिंकायसाठीच पळत होतो, कोणाला हरवायसाठी कधी पळतच नव्हतो. पण आम्हाला एक कॉन्फिडन्स होता, पैलवांना म्हणा, बापूंना म्हणा, आमच्या आबाला म्हणा, सर्वांनाच कॉन्फिडन्स होता की आपण इथं जाऊन 1 नंबर करू शकतो. मग दिलीप नानांनी लगेच म्हटले की काय नाही, अमक्या ठिकाणी जायचं आहे आपल्याला, चला. आम्ही गेलो पुण्याला. त्यावेळेला तसा बैल तापला होता थोडासा, पण काही नाही, तो तिथपर्यंत जाईपर्यंत थंड पण झाला, जरा बसला नाही, उड्या मारल्या, जरा हलत होता. पण तरीसुद्धा त्यांनी कडनं पळून आम्हाला पहिल्यांदा उजव्या बाजूला आली फाटी, तिथं गाडी आमची कडनं पळाली. दिलीप नानांनी गटाला लावली, परत सिमीला बघितलं, सिमीला सुद्धा फरकानं लावली. आणि फायनलच्या वेळेस सगळ्यांनाच वाटत होतं की काय नाही, आज या गाडीचं काही खरं नाही, आताही कुठं नाही. पण योगायोग असा की तिथं आमची मधनं निघाली आणि दिलीप नाना उभा राहूनच आले. जवळजवळ 40 फुटानं तिथं 1 नंबर केला. त्यामुळं तिथं जो आम्हाला आनंद झाला तो गगनात न मावणारा असा आनंद झाला होता. बरोबर. आणि त्यामुळं आमची ही पहिली लखपती जोडी. बरोबर. महाराष्ट्रात हा तर विक्रम आहे. आता थोडं आपण असं जर तर मध्ये बोलूया. आता कसं शेवटी तुम्ही जनावरांच्या मनातील थोडंफार आपण मालक जाणतो, तर आत्ता ही 2 बैल एकमेकाला काय बोलत असेल, काय वाटतंय तुम्हाला? आत्ता मगाशी ज्यावेळेस ही 2 बैल पहिल्यांदा एकत्र आली, शेजारी बांधली, त्यावेळेस दोन्ही बैलांच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं होतं. आता पण दिसेल पक्षात पाणी. काय तर त्यांना समजतंय ना, मी म्हणलं इमोशनल कनेक्शन पाहिजे त्यांच्यामध्ये पण आहे. आणि हे आपल्याला समजलं पाहिजे आणि यासाठी आपल्या माणसांच्या मनामध्ये इमोशन्स पाहिजेत. पण काय बोलत असतील चंद्या, काय बोलत असेल पक्षाला, पक्षा काय बोलत असेल? असं बोलत असतील एकामेकांना की बऱ्याच दिवसांनी आपण भेटलो एकमेकांना, नशीब तू अजून जिवंत आहेस, हा म्हणतो तू पण आहे, बरं झालं. एकमेकांच्या आठवणी शेअर करत असतील ते. आणि ह्या जोडीचं मला सांगतो की ज्यावेळेस कोळ्याला 1 नंबर केला आम्ही, ज्यावेळेस पहिल्यांदा पळाली, त्यावेळेस चंद्याला मुंबईमध्ये अशी सवय लावली होती की फेरा टाकायचा अगोदर 700-800 फुटाचा. मग पहिल्या दिवशी फेरा पडला, परत गट पळाले, मग सेमी पळाले, पहिल्या 3 फेरे झाले. आणि दुसऱ्या दिवशी फायनलला बैल नेल्यानंतर चंदाला सेपरेट दुसऱ्या बैलावर फेरा दिला, तो पहिला फेरा. आणि फायनलला 2 वेळा गाडी सुटून आली पुढं खाली, म्हणजे हे झाल्यामुळं. पण ती कोळ्यामधला तो झेंडेवाला जो होता, मला त्यांचं नाव नाही माहिती, तो त्यावेळेस असा एक रेकॉर्ड ब्रेक माणूस होता की तो खालीच्या भागामध्ये झेंडेवाला एकच माणूस असायचा की जो सगळ्या गाड्या कंट्रोल करायचा. तो झेंडा धरून उभा राहायचा आणि एक जरी माणूस पुढं असेल किंवा बैल तो फक्त अशी मान हलवायचा. आणि त्या विषयामुळं तो अड्डा 2 दिवस चालायचा ते मैदान. तर शेवटी 4थ्या फेऱ्याला बैल खाली गेला. पक्ष 3रा फेरा होता त्या दिवशीचा. आणि त्या आमचे ड्रायव्हर चिडले जरा, दिलीप ड्रायव्हर. वरती आल्यानंतर आम्ही बैल सोडली, खांदेपलटी केले आणि मधनं गाडी असून पण पक्ष उजवीला टाकला आणि चंद्या डावीला टाकला. आणि न चिडणारा माणूस, त्याचे पण पेशन्स तुटले होते. तो म्हणला ह्या खाली जर असं राजकारण चालले ना तर आता म्हणला 5 ते 6 चकड्यांनी उभं राहूनच 1 नंबर करणार म्हणला, एक पण फोकाट बाहेर काढली तर बघा म्हणला. आणि ते खरं 4ही फोका त्यावेळेस तशा होत्या. आणि 5 ते 6 चकड्यांनी तो ड्रायव्हर उभा राहून आला. आणि ते आश्चर्याचे दिवस की आमच्या बैलाला 8 फेरे आले 2 दिवसामध्ये आणि ह्याला 6 फेरे झाले आणि त्या बैलाने 1 नंबर केला होता एवढ्या अंतरामध्ये. म्हणून तर काय म्हणतोय एव्हरग्रीन बैल. पण मी तुम्हाला सांगतो, चंद्या पक्षाला नक्की म्हणत असेल किंवा पक्ष चंद्या नक्की म्हणत असतील की आपण तरुण होऊया आणि जगाला दाखवूया इतिहास काय केलेला आहे, इतिहासाची पुनरावृत्ती आपण करूया की आपण कोण आहे. सगळ्यांना माहिती आहे, पण आत्ताच्या काळात सगळ्यांना दाखवूया की आपण कोण आहे. दादा, आपण खूप चर्चा करतोय आणि ही खरंच आज रोमहर्षक एकदम प्रसंग आहे माझ्या लाईफमधला. तुमच्याही असेल की एवढ्या वर्षानं बैल एकत्र येतात आणि अशी बैल होणे नाही. मी पहिल्यापासूनच म्हणतात ह्या म्हणजे युगातली अशी बैल होणे नाहीत. तर सगळ्यात महत्त्वाचं ही बोला तुम्ही जुन्या काळातलं आहे. काय होतं आत्ताच्या काळानुसार की बैल पळतात सगळ्या गोष्टीत, पण टिकून पळणं हा एक महत्त्वाचा घटक आहे. ह्या दोन्ही बैलाकडे टिकून पळणं आहे, सातत्य आहे. कारण काय वाटतं? कारण टिकून पाळण्यापाठीमागं त्या बैल वापरण्याची जी पद्धत आहे ती तुम्हाला मगाशी मी सांगितल्या पद्धतीनं, त्याचा व्यायाम, त्याचं खाणं पिणं आणि त्याला दिलेली मेहनत. जसा एखादा पैलवान तसाच बैलसुद्धा. तसं बैलाचं आणि माणसाचं नातं सृष्टीच्या उगमापासून आहे. म्हणजे महादेवाचा नंदी आपण म्हणतो त्याला. कारण महादेवांच्याकडं
नंदीची पूजा केली जाते अगोदर, नंतर आपण महादेवाकडे जातो. तसं सृष्टी पूर्ण तशी बैलानं जगवलेली आहे. म्हणजे आपलं त्यांचं नातं आपलं आपण कितीतरी भाग्यवान आहोत की ही बैल आपल्याकडे आहेत. म्हणजे हे आमचं सुद्धा भाग्य आहे की हा पक्ष आमच्या घरी आला. आणि त्यांचे सुद्धा काहीतरी ऋणानुबंध असतील चंदरचे आणि पक्षाचे, म्हणून ती बैल जुळून पळत होती. त्यांचाच एकमेकाबरोबर जीव लागला आणि त्यांनी 150च्या वर 1 नंबर फायनल केली. त्याचं कारणही तसंच असेल की काय नाही, पूर्वजन्मीचं काहीतरी सोताडकोताड असेल असं मला वाटतं. आत्ता ह्या पूर्ण प्रवासात बैल आहेत, तुम्ही बोलताय, पण ह्या प्रवासात खूप वर्षाचा प्रवास आहेत. कोण कोण ह्या प्रवासात निघून गेले, नावं घ्या. कोण कोण निघून गेले म्हणजे ह्या आत्ता ह्या प्रवासात नाही आहे, निधन झालं, ती लोक असाय पाहिजे होती असे आत्ता तुम्हाला वाटते? अहो, आमच्या अरुण आप्पा होते, त्यांचा खरंच खेळ चांगला होता. माझे धाकटे बंधू, पण त्यांचा खेळ खरोखर चांगला होता. ते त्यांचं त्याच्या पाठीमागचं टेक्निक आहे खरं, की बैल आणला त्यानंतर शिस्त, त्या बैलाकडे असणारी माणसं, ह्या सगळ्यांचं नियोजन असायचं. दिलीप नाना आणि अरुण आप्पा हे दोघं जण बसून नियोजन करायचे की बाबा काय नाही, बैल कुठं पळवायचा, हां आमका अड्डा फिक्स झालं. मग मध्ये किती शेजारी अड्डा जरी असलं तरी ती जायची नाहीत. त्यांचं नियोजन असायचं. आणि 10 दिवसाच्या 12 दिवसाच्या पुढं बैल पळाल्यामुळं बैल थकला नाही, बैल कधी थांबला नाही. आता आपण बघतो आजही पळतात आणि उद्याही पळतात, चुकीचं आहे ते. बैलाच्या जीवाचा सुद्धा विचार केला पाहिजे, कारण त्याचं आपलं नातं जे आहे तर म्हणजे भावाप्रमाणे बैलाला जपणं ही काळाची गरज आहे. आता बैलाकडला फक्त वापरायची वस्तू, खेळायची वस्तू, खेळणं म्हणून वापरू नका, तर त्याचा आपलं चांगला जुना संबंध आहे आणि म्हणून तो आपल्या दावणीला आला आहे. ऋणानुबंध असल्याशिवाय कोणाच्या दावणीला कुठला बैल येत नाही. आणि खरंच जी काही नामांकित जुनी नामांकित जी माणसं आहेत ती अशीच बैल पाळायची. प्रत्येकाचा गाजलेला बैल आहे, त्याच्यामुळं माणसं म्हणजे माणसांमुळं बैल नाही मोठी झाली, बैलांमुळं कितीतरी माणसं मोठी झाली, अशी माणसं आहेत. आणि आत्ता जीवाचं रान करून तन मन धन अर्पण करून बंद पडलेल्या शर्यती चालू करणारे नितीनाबा शेवाळे, धनाजी तात्या म्हणा, बोदगे साहेब म्हणा, काळे साहेब म्हणा, ह्या लोकांनी आतोनात प्रयत्न केले. आनंदराव आप्पा असतील, उदयदादा असतील, आतोनात जीवाचं रान करून त्यांनी ते बैलांचा म्हणजे जीव जाणला, म्हणून ती माणसं खूप मोठी आहेत. बरोबर. का तर त्यांनी हा खेळ पुन्हा चालू केला. महेशदादा लांडगे आमदार साहेब, त्यांनी जीवाचं रान करून प्रयत्न केला, आतोनात पैसा खर्च केला, वेळ श्रम पैसा सगळंच खर्च केलं त्यांनी, आणि हा बैलगाड्यांचा नाद पुन्हा चालू करून दिला. त्यामुळं त्यांचं ऋण की त्या बैलांच्यामुळं आपल्या देशाची आई वाचली. वा. कारण त्यांनी बैलगाड्या चालू केल्यामुळं खोंडांना मार्केट आलं. नाहीतर शेळीच्या पिल्लाला, बोकडाला जेवढी किंमत येत होती तेवढी सुद्धा खोंडाला किंमत येत नव्हती. बरोबर. त्या बैलांची किंमत वाढली, त्यांच्यामुळं गायी वाचली. म्हणून ज्या वेळेला बैलगाड्या चालू झाल्या, मला आबांची गाठ पडली माळशिरसच्या अड्ड्यात. मी गेल्या पाया पडलो की बाबा हा बैलगाडी क्षेत्रातला खरा देव आहे. कारण आपल्या महादेवानं सांभाळलेलं हे वाहन आहे नंदी, आणि ते परत चालू झालं आणि कापायला जाणारी जनावरं वाचली. त्याचं कितीतरी पुण्य त्यांना लागणार आहे. बरं, आता ही चर्चा करतोय आणि त्या निमित्तानं बघा बैलगाडी क्षेत्रात एक मोठा स्ट्रगल राहिलेला आहे चालू करण्यासाठी. स्ट्रगल बरोबर ही बैलांचाही स्ट्रगल आहे आत्ताच्या काळात. म्हणजे कसं आपण स्ट्रगल म्हणजे कसं, वय झालं की थोडा थकवा येतो, आजारपण येतं, पण पाळणारी बैल आहेत ते आजारपणाला बी मात करून आत्ता थाटात उभं आहेत. काय सांगाल दादा ही 2 बैलाविषयी काय सांगाल शेवटी, की तुमच्याकडे बैल अनेक आहेत पण ह्या 2 बैलाचं वेगळं पण काय? ह्या बैलांचं वेगळं पण म्हणजे हे त्यावेळेस जे पळाले दोन्ही बैल एकत्र, त्यावेळेस ते बैलगाडी क्षेत्राला एक वेगळं त्यांना स्वरूप दाखवायचं होतं लोकांना. आणि एखाद्या वेळेस त्यांना पुढचं दिसत होतं की एखाद्या पुढं तर बंदी आली की त्यानंतर जी पिढी येईल एका दशकानंतर बैलगाडी क्षेत्रामध्ये त्या लोकांना काहीतरी आदर्श आपल्यामुळे मिळेल, त्या उद्देशाने का ती पळाली बैल. पण आजकाल मुलांना ते तेवढं म्हणजे राहिलेलं नाही आहे. जुन्या गाडा मालकांचं पण काही नाही आहे आणि बैलांचं पण काही नाही. जो बैल पळतो त्या बैलाच्या मालकाच्या मागूनच जास्त हे केलं जातं.
आणि खऱ्याला किंमत नाही आहे. जो खरा स्पीडनी बैल पळतो त्याला पण किंमत आहे. बरीचशी बैल अशी ती आता खूप स्पीडनी पळतात ती, पण तो त्या मालकाचं तेवढं हे नाही आहे, पोटेन्शियल नाही की तो त्या बैलाला तेवढं हे करू शकेल, खर्च करू शकतोय, मुलांवर खर्च करू शकतोय. आत्ता सध्या खेळ हा सगळा झगमगाटाचा खेळ झालेला आहे. आणि जुन्या लोकांकडनं खरंच काहीतरी शिकावं. मी तर अजून पण शिकतो, कारण मी स्वतःला या क्षेत्रामध्ये अजूनही नवीनच समजतो. कारण प्रत्येकाची खेळायची पद्धत वेगळी आहे, बैल सांभाळण्याची पद्धत वेगळी. आता आमचा जो बैल आहे हा आमच्या मामांमुळे जास्त टिकला, कारण त्याला बैलासारखं सांभाळण्यात यावं, माणसासारखं नाही. बरोबर आहे. कारण किती काय झालं तर रात्री झोपताना बैल गोट्यात जातो आणि आपण घरामध्ये जातो, तर उगाच बैलाला कुठेतरी गादीवरती बांधा, हे करा. मग त्यानंतर जर तो बैल जर विकला तर त्याला ते मिळणार आहे का? नॅचरल आदिवास. तर त्याला त्या पद्धतीने व्यायाम घेणं. आता ह्या वर्षी पण बैलांनी चंद्याने पेरणी केली, तर त्यांनी तुम्ही पेरलेली जर रानं बघितली ना तर एकदम स्ट्रेट चालतो बैल, तो कडन पळणार. तर तो कधी त्याला तिथं पण शिस्त आहे जी त्याची पाळण्यामध्ये शिस्त होती. आणि मला असं वाटतं की ज्या दिग्गज लोकांनी या बैलाबद्दल ज्या 4 गोष्टी चांगल्या बोललेल्या आहेत, हीच करी त्या क्षेत्रामध्ये आपण सरमारी खेळण्याची एक पावती असते. की खटाव भागामध्ये एक वयस्कर आजोबा असे म्हणत की हा बैल कडेने पळावा आणि माणसाने एखाद्या त्या तासाशी जर जेवायला बसावं, जर खडा जर उडला ताटामध्ये तर तो चंद्या कसला. तर ही जी पावती आहे. परत आमच्या मामाच्या गावामध्ये ज्यावेळेस बंदी पडली त्यावेळेस फेर देत होतो आम्ही बैलांना, तर त्या भागातली माणसं त्या एका झाडाखाली पाटे विणत बसली होती. तो माणूस अंध होता पहिला लहानपणापासून, त्याला काही दिसत नव्हतं. आणि एक दुसरी गाडी आलेली ती बाहेर गेली त्या फेरायला, तर ती बाकीची माणसं म्हणली अरे बाहेर गेली गाडी. तर तो अंध माणूस म्हणला की काय झालं, कुणाची गाडी बाहेर गेली? ते म्हणले दुसरी कुणाची आली ती. तर तो म्हणला मला वाटलं शारदा पाटलाची गाडी बाहेर गेली. बाहेर जातील ती शारदा पाटलाची बैलं कसली म्हणे, शारदा पाटला बैलांनी सरस पळायला पाहिजे. तर हे जे लोकांनी दिलेला जो विश्वास आहे, आता अंध माणसाला तो लहानपासून कसलाही कलर दिसला नाही, कसलाही माणूस प्राणी दिसला नाही, तो जर असं म्हणतो तर हे आपण त्या क्षेत्रामध्ये काहीतरी सरमार्गी चांगलं काम केल्याचं काहीतरी पोच पावती, दुसरं काही नाही. मित्रांनो, मुलाखत जास्त घेत नाही, भरपूर किस्से आहेत. शेवटी बैलगाड्याला सुवर्ण काळ दिला ह्या 2 नंदींनी. बघू शकता चंद्या आहे आणि पक्ष आहे. मी तुम्हाला सांगतो, मी इथं उभं राहिलो आहे तर खरंच असं वाटतंय की रोमहर्षक प्रसंग आहे. बघा, ही 2 महाराष्ट्रातील सुपरस्टार आणि कितीतरी मैदानात गाजवली, प्रेक्षकांच्या मनात गेलेली ही 2 बैल आहेत. अशा ऐतिहासिक जोडीला मानाचा मुजरा. धन्यवाद आम्हाला चिरतरुण आठवणी देऊन आमचे जीवन समृद्ध केल्याबद्दल.